श्री विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून नवा वाद सुरू झालाय। विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे। मात्र वारकरी संप्रदायानं या प्रस्तावाला तीव्र विरोध करत कोर्टामध्ये धाव घेतली आहे। उद्याच्या कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी 23 आणि 24 तारखेला विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतलाय। मात्र या रासायनिक प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झालाय। विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागानं रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सूचना केली आहे। मात्र वारकरी संप्रदायानं या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपच करण्यात यावा अशी भूमिका घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्याचा निकाल उद्या लागणार असल्यानं विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाचा अंतिम मार्ग कोणता ठरणार याकडे राज्यभरातील लाखो विठ्ठल भक्तांचं लक्ष लागलंय। श्री विठ्ठल मूर्तीच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी वारकरी संप्रदायातील अभ्यासकांनी अलीकडेच मूर्तीची पाहणी केली आहे। बडव्यांच्या ताब्यात मंदिर असताना मूर्तीवर आयुर्वेदिक पद्धतीने वज्रलेप केला जात होता। त्याच पारंपरिक पद्धतीचा अवलंब करून संवर्धन करावं अशी मागणी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळींकडून करण्यात आली आहे। काही महाराजांनी आणि भाविकांनी या वादात आम्हाला पडायचं नाही, सरकारी अभ्यासकांकडून मूर्तीची पाहणी करून विठ्ठलाला त्रास न होईल अशा पद्धतीची लेपन प्रक्रिया पुरातत्व विभागाकडूनच करावी अशी मागणी केली आहे। पुरातत्व विभागाचे असतील किंवा वज्रलेपावर पीएचडी ज्यांनी केलेली आहे असे शासनाला मान्य असणारे अशा लोकांचा सल्ला घेऊन पुढील वज्रलेपाची मंदिर समितीने प्रोसिजर करावी। जर या मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही। भारतीय पुरातत्व खात्यानं ही शिल्पकला याचं संवर्धन भारतीय पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। दुसरीकडे पुरातत्व विभागानं मूर्तीच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याची भूमिका मांडली आहे। यामध्ये रासायनिक लेपनासह मूर्तीचे 3D स्कॅनिंग करण्याचाही प्रस्ताव समोर आलाय। भविष्यातील संवर्धनासाठी मूर्तीची अचूक नोंद आणि अभ्यास होण्यासाठी स्कॅनिंग आवश्यक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। सर्वप्रथम मंदिर समिती आम्ही बसू, याच्यामध्ये स्कॅनिंग करण्याची आवश्यकता आहेत का, एक अगोदर कुठेतरी स्कॅनिंग झालेली आहे का, दोन आणि स्कॅनिंग केल्यामुळे मूर्तीचे काही डॅमेज होईल का, तीन हा तिन्ही विषय ऐकून घेऊन स्कॅनिंग करण्यामुळे आम्हाला नक्की फायदा भेटणार असेल तर नक्की प्रोसीड करू।